श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी व्यक्ती रात्री झोपताना दररोज हातावरती 7, 5 आणि 1 हा नंबर लिहिती, त्याचं नशीब हे रातोरात बदलून जात असतं. हा खूप जणांना आलेला अनुभव आहे, तर तो तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही रात्री तुम्हाला हातावरती 7, 5, 1 हा नंबर लिहायचा आहे आणि कितीही कठीण इच्छा असू द्या तर ती पूर्ण होऊ शकते. तर हा चमत्कार तुम्हाला हळूहळू लगेच सकाळी दिसायला सुरुवात होईल. तर हा उपाय करताना उपाय हा रातोरात इच्छा पूर्ण करणारा आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी हातावरती 7, 5 आणि 1 हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, फक्त 3 आकडे 7, 5 आणि 1 रात्री झोपण्यापूर्वी जर हातावर लिहिल्यास तुमच्या आयुष्यातील जे अडलेले इच्छा आकांक्षा असेल तर त्या पूर्ण होऊ शकतात. हा उपाय इतका गुप्त मानला जातो की काही साधक याला त्रिदेवांचा संकेत असंही म्हणतात. पण हा उपाय कसा करायचा आणि त्यामागचं रहस्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे. तर अंकांचा गूढ संबंध हा भारतीय परंपरेमध्ये काही अंकांना खूप शक्तिशाली मानले जाते. त्यामध्ये 7, 5 आणि 1 हे अंक विशेष मानले जाते. कारण 1 म्हणजे सुरुवात, सृष्टीचा प्रारंभ, ब्रह्माची ऊर्जा असते आणि 5 म्हणजे पंचतत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, जे भगवान विष्णूंच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. आणि 7 नंबर म्हणजे 7 लोक असतात, 7 चक्र आणि 7 ऊर्जा असतात, म्हणजे ज्यांचा संबंध महादेवाच्या आध्यात्मिक शक्तीशी जोडला जातो. म्हणून काही साधक या 7, 5, 1 या क्रमांकाला त्रिदेवांची ऊर्जा जागृत करणारा संकेत मानला जातो. तर 7, 5, 1 अंकाचे आध्यात्मिक रहस्य म्हणजे आध्यात्मिक ग्रंथामध्ये या अंकांना फक्त गणित मानले जात नाही, तर प्रत्येक अंकांमध्ये एक ऊर्जा कंपन असते असे सांगितले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने एखादा अंक, मंत्र किंवा चिन्ह वापरते, तेव्हा तिच्या मनातील विचार त्या ऊर्जेशी जोडले जातात. आता 7, 5, 1 हा क्रमही तसाच आहे. म्हणजे 7 हा आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे, 5 हा संतुलन आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि 1 हा कोणतीही गोष्टीची सुरुवात, नवीन सुरुवात आणि यशाचं प्रतीक आहे. जेव्हा हे तीनही अंक एकत्र येतात, तेव्हा ते मन, शरीर आणि ऊर्जा यांचा एक शक्तिशाली संकेत तयार होत असतो. म्हणूनच हा उपाय कधी करावा? हा उपाय करण्यासाठी रात्रीची वेळ ही सर्वात योग्य मानली जाते. कारण रात्री मन शांत असते आणि आजूबाजूची ऊर्जा स्थिर असते आणि त्यावेळी केलेला संकल्प हा अधिक प्रभावी ठरतो. म्हणूनच आपण विशेषतः हा उपाय खालील दिवशी केला तर अधिक चांगला आहे. तर ते दिवस म्हणजे सोमवार आहे, गुरुवार आहे किंवा पौर्णिमेची रात्र. पण इच्छा खूप प्रामाणिक असेल तर हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकतात. अगदी स्वच्छ मन असावं लागतं. 7, 5, 1 चा गुप्त उपाय कसा करायचा? तर आता जाणून घेऊया हा उपाय नेमका कसा करायचा. तर रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर उजव्या हाताच्या तळहातावरती पेन किंवा लाल पेनने 7 डॉट द्यायचा, नंतर 5 लिहायचा, डॉट द्यायचा, नंतर 1 हे 3 अंक लिहा. हे लिहिताना मनात एकच इच्छा ठेवा. लिहून झाल्यावरती डोळे बंद करा आणि मनातील इच्छा 3 वेळा तुम्ही म्हणा आणि म्हणायचं आहे की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. यानंतर तुम्हाला शांतपणे झोपायचं आहे. असे 7 दिवस सतत करा. असे मानले जाते की 7 दिवसात मनाची ऊर्जा त्या संकल्पाशी जोडली जाते. हा उपाय करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे उपाय करताना मनामध्ये शंका ठेवायची नाही कोणत्याही प्रकारची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी तुम्हाला करायचा नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इच्छा शक्य आणि सकारात्मक असावी, जेणेकरून तिचा चांगला परिणाम होईल. कारण जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा ऊर्जा देखील सकारात्मक कार्य करते.
अनेक साधकांचा अनुभव अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल जाणवू लागले. काहींचे अडकलेले काम पूर्ण झाले, काहींच्या घरातील अडचणी कमी झाल्या आणि काहींना मानसिक शांतता मिळाली. तर आपण काही वेळा असेही होते की आपण ज्या प्रकारे इच्छा व्हावी असे विचार करतो त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने ती पूर्ण होत असते. म्हणून संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मनाची शक्ती सर्वात मोठी. खरं तर प्रत्येक उपायामागे सर्वात मोठी शक्ती आहे ती म्हणजे आपल्या मनाची. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट श्रद्धेने करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा वाढते आणि तीच ऊर्जा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून शकते. म्हणून हा उपाय करताना विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर शेवटचा संदेश म्हणजे 751 हा फक्त अंकांचा क्रम नाही, तर तो एक संकल्प आहे, श्रद्धा आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला आणि मनात चांगला विचार ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. तर हा उपाय तुम्हाला नक्कीच आवडला असेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या असेल तर माझ्या व्हिडिओला एक सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर मला तुमचा आलेला अनुभव माझ्याशी शेअर करा. श्री स्वामी समर्थ.